श्री गुरुभ्यो नमः. काल आपण नाट्याची कथावस्तू काय असते आणि तिचा विकास कसा होत असतो त्याच्याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. आता काल वृत्तींचा ज्या वेळेला विषय निघाला त्यावेळेला आपण बघितलं की सुरुवातीला नाट्यशास्त्राच्या सुरुवातीला कैशिकी वृत्ती ही शंकराच्या गळ्यातून निर्माण होत असताना येताना दिसली असं वर्णन केलेलं आहे. त्या वृत्तींची एक वेगळीच कथा थोडीशी नंतरच्या म्हणजे 20व्या अध्यायात सांगितली आहे. वृत्ती काय आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत असं सांगत असताना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृत्ती या अंग आहे, महत्वाचा भाग आहे नाट्याचा. कारण भरताचार्य म्हणतात वाची यत्नस्तु कर्तव्यः नाट्यस्य एषा तनुः स्मृता. वाणीच्या बाबतीत विशेष प्रयत्न केला पाहिजे कारण ती नाटकाची तनू आहे, नाटकाचं शरीर आहे. हेही आपण बघितलेलं आहे. काही गोष्टी परत परत बोलल्या जातील कारण त्याला धरून आपल्याला पुढचे काही मुद्दे सांगायचे. तर या वृत्तींच्या विषयी कथा अशी आहे की या वृत्तींचा जन्म, वृत्तींची निर्मिती ही विष्णूंच्या मधुकैटभांच्या कथेशी म्हणजे मधुकैटभांशी त्यांचं जे युद्ध झालं त्या कथेशी निगडीत आहे, जोडलेली आहे. विष्णू सगळ्या विश्वाची व्यवस्था करून नागाच्या शय्येवर झोपलेले असताना त्यांना मधुकैटभांनी येऊन धमकी दिली आणि युद्धाला सुरुवात केली. तर ते युद्धाविद्याचे तपशील त्यांनी दिलेले नाही आहेत, पण त्यांनी सांगितलं की कठोर वाक्य वापरून, अपशब्द वापरून ते त्यांच्या अंगावर सतत धावून जात होते. म्हणजे शिव्यागाळी करत ते त्यांच्या अंगावरती चालून जात होते सतत. आणि ती वाक्य ऐकून ब्रह्मदेवांनाच खूप धक्का बसला. म्हणजे अभिगत मना हा असा शब्द नाट्यशास्त्रात वापरलाय. म्हणजे मनावर त्यांच्या आघात झाला, म्हणजे धक्का बसला. आणि ते म्हणले ही जे काही तुमचं चाललंय ही वृत्ती काय शब्दांची किंवा वाणीने सुरू होते का? तर किमिदं भारती वृत्ती ही वाग्भिरेव प्रवर्तते. तर विष्णू म्हणले की तिला मी काही विशिष्ट कारणांनी निर्माण केलंय. तर ब्रह्मदेव म्हणाले त्यांना की त्या दोघांना मारून टाक, हे असले घाणेरडे शब्द जे वापरतायत ते. म्हणजे इतके ते वाईट शब्द होते की ब्रह्मदेव म्हणले त्यांना ठार कर. विष्णू म्हणाले हो करतोच त्यांना. आणि युद्ध झालं, विष्णूंचं त्यांनी ठार केलं. हे कथाभाग नंतरचे. पण विष्णूंनी त्या वेळेला युद्धामध्ये पायाच्या हालचाली केल्या आणि तेव्हा जो पृथ्वीशी संयोग झाल्याने पृथ्वीवरती पाय रोवल्याने विशिष्ट हालचाली असतात युद्धामध्ये. आलीड प्रत्यालीड, कुठला पाय पुढे कुठला पाय मागे ठेवायचा, धनुष्य कसं जोडायचं, धनुष्य जमिनीवर किती टेकवायचं, त्याच्यावर जोर किती द्यायचा, हे सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हा जो पृथ्वीवर भार पडला तो भार आला पृथ्वीवरती त्यांच्या पदन्यासाने, म्हणून तिथून भारती वृत्ती निर्माण झाली. असा थोडासा शब्दगम्य कोटी किंवा काय म्हणतात त्याला निगम सांगितला, त्या शब्दांचा निरुक्ती सांगितली भारतीय शब्दाची, आणि तेथून जी भारती निर्माण झाली. त्याचबरोबर शांगधनुष्य, त्यांचं जे विष्णूंचं धनुष्य आहे ते टेकवलं गेलं. त्याचं वल्गीत असा शब्द वापरलाय. ते पृथ्वीवर टेकवलं गेलं तर त्याच्या तीक्ष्ण आणि प्रदीप्त अशा सत्वपूर्ण म्हणजे जोशपूर्ण जे वाकवलं गेलं ते त्यातून सात्वती वृत्ती, ती सर्व सात्विक हालचाली होत्या. म्हणजे इथे सुद्धा शब्दावर खेळ केल्यासारखं शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. सात्वती वृत्ती निर्माण झाली. विष्णूचे विविध अंगहार जे होते, शब्द वापरलेला आहे नाट्यशास्त्रात. अंगहार म्हणजे अंगाच्या शरीराच्या हालचाली, शरीराच्या अवयवांच्या वेगळ्या वेगळ्या हालचाली, त्या खूप डौलदार होत्या. आणि या डौलदार आणि अत्यंत सहज होत्या, त्यांना काही कष्ट पडत नव्हते त्याच्यासाठी. त्या सहज आणि डौलदार अशा विविध अंगहारांनी विष्णूंनी जेव्हा त्यांचा शिखापाश म्हणजे केश बंधन केलं, त्यातून कैशिकी वृत्ती निर्माण झाली. आता कैशिकी वृत्ती त्याचाही
त्या शब्दाचा संबंधही त्यांनी केश या शब्दाशी लावलेला जोडलेला आहे. तर व्यक्तिनिष्ठ युद्ध करताना, व्यक्तिनिष्ठ युद्ध म्हणजे छोटीशी हातघाईची लढाई किंवा हाणामारी, छोटीशी, अगदी युद्ध नाही. तर दैत्यांशी किंवा त्या दैत्यांशी व्यक्तिनिष्ठ युद्ध करताना गर्दी आणि घाईने किंवा चापल्यांनी युक्त अशा विविध चारी म्हणजे मंडलाकार हालचाली झाल्या. त्याच्यामधून आरभटी वृत्ती निर्माण झाली. या ज्या वृत्ती आहेत, या वृत्ती नाट्याच्या भाषेमध्ये वापरल्या जातातच. तसं जर पाहिलं गेलं तर भाषेचा जो व्यवहार आहे, तो काव्यातला असू दे, काव्यातल्या क्रिया असू देत, त्यांच्या हेतूंसाठी किंवा नाट्यामध्ये निर्मितीसाठी हे वापरताना, भाषा वापरताना ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, त्या भाषेचं जे चलन आहे, जी प्रवर्तना आहे भाषेची, त्याला त्यांनी वृत्ती असं म्हणलं असावं. तर या वृत्ती सगळ्या वेळेला सगळ्या नाटकात वापरल्या जाऊही शकतात. कथानकाची मागणी आणि प्रसंगांची निर्मिती याच्यावर या वृत्ती अवलंबून असतात. कोणती वृत्ती अवलंबून असतात म्हणजे वृत्तींचा वापर कसा करायचा हे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि या वृत्तींच्या वापरावरून सुद्धा नाटकाची विभागणी किंवा नाटकाचा प्रकार बदलला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारती ही वाक्प्रधान आहे. जास्त वाणीचा वापर तिथे केला जातो. आणि सत्वप्रधान ही सात्वती आहे. आता सत्वप्रधान सात्वती म्हणजे काय? तिथे भावाला जास्त वाव आहे, भावनांच्या अभिव्यक्तीला वाव आहे. आणि त्या अभिव्यक्तीला साजेसे असे शब्द जेव्हा वापरले जातात, त्यावेळेला सात्वती वृत्ती असते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय झालं की शब्दांचा भावाभिव्यक्तीसाठी जसा उपयोग केला जातो, तशाप्रमाणे वृत्तींची नावं बदलत जातात. ज्या वेळेला जास्त उचंबळून आलेलं किंवा जास्त भावनिक होऊन भावनेच्या आवेगामध्ये येऊन ज्या वेळेला विचित्र किंवा आवेशपूर्ण भाषा वापरली जाते, जोशपूर्ण भाषा वापरली जाते, त्यावेळेला ती आरभटी वृत्तीही असू शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व वृत्तींचं भरताने रसांशी नातं सांगितलेलं आहे. हर्ष कुठला रस, कुठली भाषा, कुठली वृत्ती ही कुठल्या रसाशी निगडीत आहे किंवा व्यक्त करते, याचा त्यांनी श्लोकही सांगितलेला आहे. तर आपण त्या तपशिलात जायला नको, कोणता रस कोणत्या वृत्तीतनं येतो. रसांच्या वेळेला आपण ते बघूयात. पण म्हणजे एकूणामध्ये कथावस्तू सादर केली जात असताना विविध अवस्थांमधनं सादर केली जाते. आणि त्या अवस्था सादर करण्यासाठी योग्य भाषेच्या योग्य प्रवृत्तीची किंवा योग्य चलनाची किंवा योग्य योजनेची गरज असते. या विविध अवस्था ज्या असतात, त्या अवस्था महत्वाच्या असतात, हे काल आपण बघितलं. म्हणजे कथावस्तू म्हणजे काय असतं नेमकं? काहीतरी एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्या काही क्रिया घडत असतात, उद्दिष्ट म्हणजे ध्येय असतं किंवा फल असतं. त्या फलप्राप्तीची आशा ठेवून केलेले जे काही प्रयत्न आहेत, ते म्हणजे संपूर्ण कथावस्तू. पण प्रयत्न हे कधी सुरळीत होत असतात का? आपल्या आयुष्यामध्ये काही जर ठरवलं तर ते अगदी सरळ मार्गाने आणि चटकन एका चुटकीसरशी होतं असं कधीही घडत नाही. कारण ही जी ध्येय असतात, ही छोटी छोटी ध्येय नसतात, खूप महत्वाची आयुष्याला वळण देणारी ध्येय असतात. की म्हणजे काहीतरी आपल्याला बनायचंय, काहीतरी आपल्याला मिळवायचंय, अशासारखी आयुष्य ठरवणारी ती ध्येय असतात. मग तसे प्रयत्न करत असताना त्यात आलेले चढ उतार, त्यात निर्माण झालेले सुखदुःखदायी प्रसंग, काही अडचणी उभ्या राहतात, अचानक समोर येऊन टाकतात, काही संकट येतात. त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी केलेले आणि शोधलेले वेगवेगळे उपाय, त्याच्यातच काही वेळेला वेळ जातो का काय असं वाटायला लागतं. त्यावेळेला अशा पण निर्माण होते. काही वेळेला ध्येयाजवळ पोचतोय आपण, नक्कीच पोचू अशी आशा, पण अशा संकटांनी काही वेळेला हतोत्साह होऊन निराशाही पदरात पडते.
तर असा या आशा निराशांचा आलेख, आणि तो मांडत असताना त्यातल्या अनेक गोष्टी उघड न करता गुप्तता राखून, म्हणजे सस्पेन्स ठेवून पुढे काय होणार याच्याबद्दलची उत्सुकताही निर्माण केली जाते. म्हणजे अनेक धक्के, वेगळी वेगळी अनपेक्षित वळणं येतातच पुढे, आणि त्यातून मार्ग करून, ध्येयप्राप्ती मार्गक्रमण करून, वाट काढून काढून न थकता पुढे जाऊन ध्येयप्राप्ती समोर दिसू लागते. हे जे सगळं वर्णन केलं या कथावस्तूचा विकास आहे, जो कवी आपल्या प्रतिभेने करत असतो. हा विकास करत असताना हे जे सगळे टप्पे सांगितले, याच वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत ज्या आपण काल बघितल्या. त्यांची काल नावं पाहिली, पण त्या वेगळ्या अवस्था काय काय आहेत ते भरताने काय सांगितलंय ते सांगते. प्रारंभ, सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रारंभ आहे, किंवा त्याला फलारंभ असंही म्हटलेलं आहे. नायकाला काय मिळवायचंय, म्हणजे नायकाचं ध्येय काय आहे त्याचं सूचन केलेलं असतं संवादातून किंवा क्रियांमधून. त्याला म्हणायचं प्रारंभ. उत्सुकता निर्माण करून त्याच्याबद्दल त्या दिशेने तो पुढे जात असतो. कथावस्तू त्या दिशेने पुढे सरकत असते. असं करत असताना नायकाची फलप्राप्तीच्या दिशेने जी सुरुवात होते, फल खूप दूर असतं, म्हणजेच त्याचं उद्दिष्ट मिळणं हे फार लांब असतं, पण त्यासाठी तो जो हालचाली करायला सुरुवात करणार असतो, ती सुरुवात म्हणजे त्याचे प्रयत्न असतात. असे पुढे जात असताना ते आपल्याला मिळणारे अशी मानसिकता त्याची तयार होते, त्याला त्याची आशा वाटायला लागते. मध्ये मध्ये काही अडथळेही येतात, ते अडथळे या कथानकाचा भाग असतातच. त्यामुळे काय होतं, त्याची आशा खुंटते, तो हताश होतो. त्याबरोबर त्याच्या मनात शंकाही निर्माण होते की आपल्याला हे मिळणार आहे की नाही, भीतीही वाटायला लागते, आणि संशय निर्माण करणारी अशी ही तात्पुरती जरी असली तरी महत्वाची परिस्थिती असते. त्याला म्हणायचं प्राप्ती संभव. संभवाची शंका किंवा संभवाची अपेक्षा त्याच्या मनात असते, पण त्याला विरोध करणारे काही घटक तिथे असतातच, आणि त्या घटकांनी त्याचं मानसिक खच्चीकरण किंवा मानसिक दृष्ट्या तो खूप ढपतो, खाली जातो, आशा सोडून देतो. पण संभव तर आहेच आहे. त्याच्या पुढची परिस्थिती किंवा त्याच्या पुढची अवस्था म्हणजे नियता फलप्राप्ती. फलप्राप्ती निश्चित करण्यासाठी, मिळवण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी त्याने केलेले जे काही प्रयत्न असतात, ज्या काही क्रिया असतात, म्हणजेच कवीने त्या दिशेने लेखकांनी निर्माण केलेले अनेक प्रसंग, अनेक संवाद आणि अनेक घटना, इतरत्र घडणाऱ्या त्या घटना त्याच्या फलप्राप्तीला उपोद्बलक असतात, मदत करणाऱ्या असतात. त्यामुळे नवीन एक आशा निर्माण होते, आणि उद्दिष्टाच्या जवळच्या टप्प्यावर असण्याची ही आशा त्याच्या मनात निर्माण होते. त्यासाठी तो काही क्रिया करायला लागतो, त्याला म्हणायचं नियता फलप्राप्ती. आणि शेवटचा टप्पा म्हणजे फलयोग, फळ मिळणं, अपेक्षित फलाची प्रत्यक्ष प्राप्ती. म्हणजेच दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर नाट्याचा अपेक्षित असा सुखांत. नाटक दुःखात्मक असलं तरी ते सुखांतच असावं. प्रेक्षकांना किंवा स्टेजवरती दुःखांत दाखवू नये असा भरतानी दंडक घातलेला आहे, किंवा असा भरतानी संकेत दिलेला आहे. दंडक नाहीये, हा संकेत आहे. त्यामुळे हा सुखांत, या सर्व ज्या अवस्था आहेत त्या खटक्या खटक्यानी पुढे जाणाऱ्या नाहीयेत. म्हणजे गिअर टाकताना सुद्धा आपल्याला क्लच दाबावा लागतो की पुढचा गिअर नीट पडला पाहिजे, नंतर गाडी बंदच पडेल. तसे हे गिअर्स आहेत, पण त्याच्यामध्ये एक अदृश्य क्लच आहे, आणि असा एकसंध सुरळीत असा प्रवास चालू राहण्यासाठी किंवा या वेगळ्या वेगळ्या अवस्थांची एकमेकांशी जोडणी करण्यासारखी रचना, जोडणी केलेली पण ती केलेली कळूही नाही अशी एकसंध रचना असली पाहिजे. तर्कसंगत आणि सुसंगत
अशा क्रियांचा त्याच्यासाठी मेळ असावा लागतो. की आता तर हा असं बोलतोय आणि पुढच्या क्षणाला तो उलट का बोलतोय. उलट जर वाटत असेल तर ते सहेतुक उलट बोलतोय का, या लेखनातल्या त्रुटी आहेत, त्यामुळे अवस्थांना काही धक्के पोचू शकतात. हे दुर्नाटकाचं लक्षण आहे किंवा हे दुर्लक्षण आहे नाटकाचं. असं असू नये यासाठी आणि मुळामध्ये सर्व प्रवास, कथानकाचा विकास किंवा प्रवास हा सुसंगत आणि सुखदायी. सुखदायी म्हणजे काय, आपल्याला आनंद देणारा नाहीये, पण काहीतरी विचित्र होते ही भावना प्रेक्षकांच्याही मनात निर्माण नाही झाली पाहिजे. कुठेही त्याला असा धक्का बसला नाही पाहिजे की हे काहीतरी वेगळं चाललंय, काय बावळटपणा आहे लेखकाचा वगैरे. त्याचे दोष जाणवले नाही पाहिजेत. सदोष लेखन किंवा सदोष जोडणी ही नसावी. त्यावरच त्या नाटकाच्या आनंद निर्मितीची आणि नाटकाच्या यशाची काय म्हणायचं, यश यश त्याच्यावर अवलंबून असतं नाटकाचं. बरं, फक्त या ज्या काही विविध अवस्था आहेत, 5 अवस्था सांगितल्या, त्या काव्यातही असतातच ना. काव्य म्हणजे काय, शेवटी तिथेही कथानकच प्रस्तुत केलेलं असतं, तिथेही कथानक रंगवून सांगितलेलं असतं. फक्त काव्यामध्ये मग ते पद्य असू देत नाहीतर गद्यही असू देत, असाच प्रवास अपेक्षित असतो. कारण तिथेही शेवटी रस किंवा आनंद, काव्य कशासाठी लिहिलं जातं, काव्यम कवी करोति काव्यानी रसम जानाति पंडितः. पंडित जे काही जाणकार आहेत त्यांना त्याचा आनंदच मिळायला हवा असतो. दुर्बोध काव्य, दुर्गम्य काव्य असं नसावं. कारण आनंदासाठी, कवी आनंदासाठी काव्य लिहित असतो, इतरांनाही त्याचा आनंद मिळत असतो. म्हणून रसचर्चा ज्या वेळेला केली सॉरी नंतरच्या लेखकांनी ज्या वेळेला रसमीमांसा केली किंवा आनंदमीमांसा त्याच्यावर विमर्श केला, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की काव्ये नाट्यायमानः इव रसः. तो रस सुद्धा काव्यामध्ये नाट्यायमान होतो, नाटकासारखाच सादर केला जातो किंवा येतो, परिपुष्ट होतो. त्यामुळे या ज्या अवस्था आहेत त्या फक्त नाटकापुरत्या मर्यादित नाही. इव्हन ज्या प्रकृती काही सांगितलेल्या आहेत किंवा वृत्तीच्या काही सांगितलेल्या आहेत, त्या सुद्धा फक्त काव्यामध्ये माध्यम शब्द आणि केवळ शब्दच असतात. रससूत्राच्या वेळेला आपण बघू की मग काव्यामध्ये रसनिर्मिती कशी होते, कारण विभाव, अनुभव, व्यभिचारी यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. मग तिथे विभाव आधी कुठे उपस्थित असतात ते आपण नंतर बघूया. तर भरत काय म्हणतात की नाट्यरचनेची वीण किंवा गुंफण ही घट्ट असावी. नेहमीच ती कुठेही त्याच्यामध्ये लूपहोल्स म्हणता येतील असे काही त्रुटी किंवा छेद जागा राहिल्या नाही पाहिजेत. त्यामुळे काय होतं, नाट्याची जी क्रिया आहे, नाट्यात्मक क्रिया किंवा नाट्यातलं कार्य कुठपासून सुरू होतं, ते बीजापासून. ही जी क्रिया बीजापासून बिंदूसारखी पसरत पुढे जात अंतिम परिणामापर्यंत म्हणजे कार्यापर्यंत स्मूथली, अगदी सुरळीत पोचली पाहिजे. धक्के कुठेही न बसता आणि कुठेही जोडकामाची जाणीव न होता पोचलं पाहिजे, सुसंगत वाटलं पाहिजे. त्यातले विविध प्रसंग म्हणजे प्रकरी, इन्सिडेंट्स आणि घटना पताका त्यात असाव्यात. म्हणजे हा प्रवास म्हणजे हा प्रवास सुरळीत होतो, सुसंवादी होतो आणि सुसंगत होतो. मग या सुसंगत रचनेसाठी कथावस्तूचे घटक म्हणजे अर्थप्रकृती सांगितल्या आणि अवस्था ज्या सांगितल्या त्या एकमेकांशी जुळायला पाहिजेत. आणि या जुळणीसाठी, या सलगतेसाठी, सुसंगतीसाठी आणखीन एक वेगळा काय म्हणायचं, तपशील किंवा आणखीन एक वेगळी युक्ती भरतांनी सांगितली, ज्याला त्यांनी संधी असं म्हटलं. पंचसंध्यात्मक असं हे कथानक विकसित होत राहावं. एक क्षण. सॉरी.
तर पंचसंधी कोणत्या संधी म्हणजे काय आहे? सांधा आहे, एकमेकांना जोडणारा काहीतरी डिव्हाइस आहे. अशी काही तिथे प्रत्यक्ष जोडणी दिसत नाही, पण ती एकमेकांशी साधणार, एकमेकांशी नातं साधणारा ही एक क्लुप्ती आहे, ज्याला भरतांनी संधी असं म्हटलं. ते 5 संधी सांगितले. त्या संधींची काही अंग पण आहेत. या अंगांची संख्या खूप मोठी आहे. पण संधी म्हणजे काय आहे? कोणत्या संधी आहेत? मुख, प्रतिमुख, गर्भ, विमर्श आणि निर्वहन. तर अवस्था, या वेगळ्या वेगळ्या ज्या 5 अवस्था सांगितल्या, आरंभ वगैरे किंवा प्रकरी, बीज, बिंदू, प्रकरी, घटना, पताका आणि कार्य, या ज्या काही अवस्था आहेत त्यांच्याशी नातं सांगणारे हे संधी आहेत. तर संधींचं स्वतःचं असं या कथावस्तूमध्ये नक्कीच स्थान आहे. पण तरीही एक लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की हे बांधील असे, असं झालंच पाहिजे, असं असलंच पाहिजे असे अपरिहार्य मॅन्डेटरी असे हे नियम नाही. असंही असू शकतं, तसंही असू शकतं. आणि यासाठी संध्यांगांची संख्या 64 आहे. प्रत्येक नाटकामध्ये, प्रत्येक संधीमध्ये संध्यांग उपस्थित असतील असं मुळीच नाही. किंबहुना इतकं आखीव रेखीव आणि बेतलेलं नाटक कधीही असू नये, कारण हे नाटक सिद्ध करण्यासाठी, प्रयोग साफल्यासाठी आणि कथावस्तूच्या सुखकारक विकासासाठी योजलेले हे दुवे आहेत किंवा योजलेले हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर सर्वांचाच वापर जर करायचं म्हटलं तर लेखकाचं जे स्वातंत्र्य आहे, लेखन स्वातंत्र्य आणि त्याची जी प्रतिभा आहे त्याच्यावर निश्चितच घाला पडेल. आणि भरताचार्यांना ही कदापिही मान्य नाही. त्यांनी लेखक स्वातंत्र्याचा नेहमीच उच्चार केलेलाच आहे. नाट्याच्या यशस्वीतेसाठी पूरक असे हे बिंदू आहेत, ही स्थानं आहेत. तर 5 संधी असलेच पाहिजेत असंही नाही. सुरुवात म्हणजे बीज किंवा मुखसंधी आणि योग्य शेवट म्हणजे फलयोग आणि निर्वहन संधी असे हे एकत्र असले, कारण या संधींचं या अवस्थांशी नातं आहेच आहे. ज्या वेळेला हेतू हा सूचित केला जातो त्यावेळेला बीज म्हणतात, म्हणजेच ते नाटकाचं मुख आहे. आपण त्या कथेमध्ये प्रवेश करणार असतो इथे. त्यामुळे हवी ती कथा मांडताना उपयोगी पडणारे किंवा रचना करण्यासाठीचे हे बिंदू किंवा मुद्दे आहेत किंवा टप्पे असंही आपण म्हणू शकतो. आणि संध्यांग म्हणजे काय आहे? तर कथेतील आनंदासाठी, आनंदाचा प्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी निर्माण केलेले हे कदाचित घाट किंवा तीर्थस्थान असंही आपण म्हणू शकतो. पण आनंद म्हणजे काय? तर न खटकणारा, कुठेही मगाशी म्हटलं तसा धक्का न देणारा प्रवाह, म्हणजेच काय म्हणतो की हे मांडणी खूप छान केली असं आपल्याला जे वाटायला लावतं किंवा असं आपल्याला जे वाटतं त्याची अनुभूती देणारा, म्हणजे प्रवासाची अनुभूती देणारा असा हा रचनेचा किंवा मांडणीचा प्रकार आहे. हा एक वेगळा आयाम आहे. कथावस्तूच्या प्रवासाचं किंवा त्याच्या विकासाचे टप्पे कसे सादर करायचे त्याच्यासाठी या वेगळ्या वेगळ्या सोपान पंक्ती आहेत किंवा पायऱ्या आहेत असंही आपण म्हणू शकतो. हे कथानक मांडताना त्याला आणखीन एक दृष्टिकोनही भरतांनी दिलेला आहे, तो म्हणजे अंकयोजना. अंकयोजना म्हणजे काय? तर अभिनवांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे जाऊन की लहान बाळ एखाद्याच्या मांडीवर बसलं आणि ते त्या व्यक्तीला आनंद देतं त्याच्या मांडीवर बसल्यामुळे, तसं हे आनंदाकडे आरोहण करणारं अंकारोहण आहे, म्हणून त्यांना अंक म्हणावं असं एक अभिनवाचार्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण एकूणामध्ये आपण जर बघितलं तर कथा सादर करतो. आता कथा हा भाग तर निश्चितच
अपरिहार्य आहे अंगाचा, नाटकाचा. तर हे कथानक सादर करत असताना, त्या कथानक हे एका दिवसात घडणारं आता असूही शकतं, पण एका दिवसात घडणारं कथानक नसतं. किंवा एका दिवसात जरी हे कथानक घडत असेल तरीही त्याचे वेगवेगळे टप्पे असतात. विविध घटना इथे घडत असतात. काळाच्या दृष्टिकोनातनं विविध वेगळे वेगळे काळ इथे सकाळ, संध्याकाळ, दुपार किंवा अगदी भूत, वर्तमान, भविष्य यांच्यासारख्याही अनेक काळांचे टप्पे वापरले जातात किंवा संदर्भ येतात त्यांचे. त्यामुळे या घडलेल्या घटना एकाच अंकात किंवा एकाच दिवसात एकाच अंकात आपण समाविष्ट करू शकत नाही. त्यामुळे कथारचनेचं प्रमाण किंवा एकक असा हा अंक असतो की जिथे आपण काळाची आणि महत्वाच्या टप्प्यांची विभागणी करू शकतो. कशाला किती महत्व द्यायचे, कुठली घटना अधिक महत्वाची आहे, किंवा हे आपल्याला संवादांमधनं आणि प्रसंग निर्माण करून सांगण्यासाठीची ही एक सुविधा आहे अंक विभागणी ही. संकेत असा आहे की साधारणतः अंकामध्ये एका दिवसात घडलेल्या घटना समाविष्ट असाव्यात आणि या घटना कशा मध्यवर्ती कथेशी किंवा मूळ बीजाशी थेटपणाने निगडीत असाव्यात आणि त्या दृष्टिकोनातनं घडणाऱ्या क्रिया किंवा गोष्टी आणि हालचाली किंवा संवाद तेही मूळ बीजाशीच संबंधित असावे. दुसरा एक संकेत आहे की एका अंकामध्ये जेवढे पात्रांची एंट्री होते स्टेजवरती, अनेक प्रसंग निर्माण केले जातात, संवाद आणि हे संवाद व्यक्त करण्यासाठीचे प्रसंग किंवा संवादातून व्यक्त होणारे प्रसंग, तर या प्रत्येक प्रसंगामध्ये जितकी आवश्यकता असते तितकी पात्र जेव्हा एका अंकात येतात मंचावरती, तर अंक संपण्यापूर्वी या सर्वांचा निष्कास एक्झिट व्हायला हवा. कुठलाही पात्र स्टेजवर राहता कामा नये. पूर्वीच्या नाटकांचं मंचीय सादरीकरणासाठी निर्माण केलेला कदाचित हा संकेत असेल. त्यावेळची रंगमंचाची योजना, पात्रांचा प्रवेश, त्याच्यासाठीचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार भरतांनी सांगितलेले आहेत. आपण मंचावरच्या सादरीकरणाच्या वेळेला ते नक्कीच बघूया. पण तथा प्रवेशती मृगानुसारी राजा, रथात बसलेला राजा प्रवेश करतो, हे कसं शक्य आहे? म्हणजे तिथे रथात बसलेला राजा आधी स्टेजवर आहे, तो एका पडद्याने झाकलेला आहे आणि पडदा दूर केल्यानंतर जो माणसांनी धरलेला आहे पडदा सुद्धा, तो दूर केल्यानंतर प्रेक्षकांना काय दिसेल की तो राजा रथामध्ये उभा आहे आणि हरिण धावत आहे. म्हणजे ती परत अभिनयातूनच व्यक्त होणारी क्रिया आहे. तर अशा रंगमंचाच्या मर्यादा लक्षात घेऊन कदाचित हा संकेत सांगितला गेला असा. अंकांमध्ये विभागणी तर सार्वत्रिक आहे, ती सगळ्या नाटकांची, इथल्या नाटकांची म्हणजे भारतीय आणि जागतिक नाटकांची ती रिक्वायरमेंट आहे. कारण रंगमंचाच्या मर्यादा प्रत्येक ठिकाणी असतातच असतात. त्यामुळे जेवढी पात्र मंचावर येतात तेवढ्या सर्व पात्रांचा निष्कास म्हणजे एंट्री एक्झिट हे एका अंकामध्ये व्हायला हवे. जेवढ्यांची एंट्री तेवढ्यांचा एक्झिट. म्हणजे पर्यायाने भरतांनी अंक सांगत असताना एंट्री एक्झिट कशी असावी, कोणी करावी, याच्याबद्दलचेही काही संकेत सांगितलेले आहेत, कन्व्हेन्शन्स काही सांगितलेली आहेत. त्यामुळे तसं जर बघायला गेलं तर कथानकाच्या दृष्टिकोनातनं एका विशिष्ट किंवा काही प्रसंग आणि घटनांपुरता अंक हा पूर्ण असतो, स्वयंपूर्ण असतो. म्हणजे जी घटना तिथे घडते आहे ती तिथे पूर्ण व्हायला हवी. म्हणजे संपूर्ण परिपूर्ण असा अंक नसतो, नाहीतर तो एकांकच होईल आणि एकांकांची मालिका म्हणजे नाटक असा काहीतरी दुरवस्था प्रसंग निर्माण होईल. तसं तर अभिप्रेत नाहीये. पण त्या अंकामध्ये एखादी घटना, एखादा प्रसंग जर सुरू झाला तर तो तिथे संपायला हवा. नाहीतर आणि त्या अंकांविषयीच्या, त्या
त्या घटनांविषयीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा त्यातून निर्माण होणारे पुढचे प्रसंग हे पुढच्या अंकात येतील. आपल्याला ताडून बघता येईल प्रत्येक आपल्याला माहित असलेल्या नाटकामध्ये असंच होत आहे. आधीच्या आणि नंतरच्या अंकांशी त्यामुळे प्रत्येक अंक हा संलग्न असतो आणि त्याचप्रमाणे कथा विकासाच्या इतर टप्प्यांशी म्हणजे अवलग्न बिंदू त्यांच्याशीही अंक हा निगडीत असतोच, असायला हवा. मग या अंकांची संख्या किती पाहिजे? किती त्याच्यावरनं नाटकांचे म्हणजे रूपकांचे विभाग भरतांनी सांगितले. त्याला सर्वसाधारणतः दशरूपक असं म्हटलं जातं. म्हणजे 10 प्रकार सांगितले त्यांनी. त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊयात. तर मग या 2 अंकांमध्ये काही वेळेला असं होतं की पहिल्या अंकात एखाद्या अंकात घटना सकाळी घडते, ती घटना संपते, तो प्रसंग तिथे संपतो. व पुढची घटना ही दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा होते की ज्यामध्ये आधी घडून गेलेल्या घटनांचे काही परिणाम आपल्याला जाणवणार असतात, लेखकांनी कवींनी सांगितलेले असतात, जिथून एक वेगळ्या प्रसंगांची साखळी जन्म घेणार असते. पण याच्या दरम्यान काही घटना अशा घडून जातात की त्या मुख्य पात्रांनी सजीव किंवा सादर नाही केलं तरी चालू शकतात, किंवा काही नैसर्गिक घटना अशा असतात की ज्या प्रत्यक्ष रंगमंचावर दाखवता येत नाहीत. आता खूप वेगळी साधनं मिळालेली आहेत. आत्ताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तरीही अंकांची गरज असते. आत्ताच्या याच्यात तर अंकांच्या संख्येवरतीही मर्यादा आलेली आहे, आणलेली आहे. म्हणजे अंकांची संख्याच रोडावली आहे. विषय हा वेगळा आहे, त्याच्याबद्दल आपण नको बघूयात काही. पण अशा ज्या काही घटना असतात की ज्या मध्यंतरात असतात आणि प्रत्यक्ष सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य पात्र जे आहेत त्यांनी त्या केल्या नाही तरी चालू शकणार आहे. काही वेळेला या घटनांचं केवळ निवेदन असतं. दूरस्थ देशामध्ये, दुसऱ्या गावी, दुसऱ्या देशामध्ये घडलेल्या काही घटना असतात की ज्या घटना पुढे काही परिणाम करणार असतात कथानकावरती. अशा काही घटना आणि काही संकेत पाळून, शिष्टाचार पाळून आणि परत रंगमंचाची मर्यादा पाळून काही घटना सादर करता येत नाहीत. तर अशा वेळेला काय करायचं? तर हे जे दुवे जोडायचे आहेत त्याच्यासाठी भरतांनी सांगितलं की विविध अर्थोपक्षेपक वापरावेत. विविध अर्थ इथे आपण घटना म्हणूयात किंवा प्रसंग म्हणूयात, त्यांचा उपक्षेप सादर करण्यासाठी वेगळे प्रकार त्यांनी असे 5 प्रकार सांगितले की जे अर्थोपक्षेपकाचं काम करतात किंवा ज्यांना अर्थोपक्षेपक अशी एक मोठी किंवा सर्वसमावेशक संज्ञा आहे. त्यामुळे काही सामाजिक संकेत, मंचीय मर्यादा आता बोललोच आपण. ठराविक घटना अंकात मांडाव्या लागतात आणि ठराविकच घटना कथेच्या गरजेनुसार त्या घटना येतात. पण काही घटना या पूरक असतात. त्यासाठी आणि 2 अंकांच्या मध्ये काळाचा किंवा घटनांचा दुवा जोडण्यासाठी सुद्धा, त्याचबरोबर एकतर इतिवृत्ताच्या सुसंगत रचनेसाठी काहीतरी संगती तिथे असायलाच हवी. मधले हे जे ब्रिजेस आहेत, छोटे छोटे सेतू ज्याला म्हणता येईल किंवा लिंक्स आहेत, साखळ्या आहेत, या सगळ्या साखळ्यांना अर्थोपक्षेपक असं म्हटलेलं आहे. 19व्या अध्यायामध्ये 110 श्लोकानंतर या अर्थोपक्षेपकांची सविस्तर चर्चा भरतांनी केलेली आहे. त्यांचे मुख्य प्रकार 5 आहेत: विष्कंभक, प्रवेशक, त्याच्यानंतर चूलिका, अंकमुख आणि अंकावतार. त्यातले महत्वाचे आहेत ते विष्कंभक आणि प्रवेशक. विष्कंभक हा मधला दुवा आहे, 2 अंकांच्या मधला दुवा आहे. त्यामुळे काही जर प्रस्तावना करायची असेल जिथे मुख्य पात्राची गरज नाहीये, पण ओपनिंगच, प्रस्तुती सुरू करण्यासाठीच काही जर प्रस्तावना असेल तर विष्कंभक हा नाटकाच्या सुरुवातीलाही येतो. मग वैशिष्ट्य काय या विष्कंभकाचं की तिथे गौण पात्र जास्त करून वापरलेली असतात, मुख्य पात्र नसतात.
मग कुठे शेट असेल, कुठे चेटी असेल, दास दासी असे कोणी असतील, किंवा नट असेल, आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. तसंच 2 अंकांना जोडणारा जो असतो तो प्रसंग, असे जोडणारे प्रसंग, हे प्रसंग सादर करण्यासाठी 2 अंकांच्या मध्ये प्रवेशक येतो. विष्कंभकही येऊ शकतो तिथे. प्रवेशक आणि विष्कंभक हे 2 महत्वाचे दुवे आहेत. हे सादर करतात ते सुद्धा गौण पात्र सादर करतात. सेवक, दासी असे वेगळे वेगळे पात्र तिथे येतात. त्या प्रवेशकामध्ये काय असतं किंवा अर्थोपक क्षेपकांमध्ये घडून गेलेल्या घटनांचं निवेदन असतं. आणि काही वेळेला पुढच्या घटना लक्षात याव्यात म्हणून त्याच्यासाठी काहीतरी सूचक अशी वाक्य किंवा घटना या घटना घडतात की ज्यामुळे पुढच्या घटनांचं निवेदन किंवा सूचन केलं जातं. निवेदन गेलेल्या घटनांचं, साक्षात निवेदन पुढच्या घटनांचं नसतं, तिथे सूचना असते, सजेशन असतात. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन्हीची अर्थोपक क्षेपकांची लांबी ही कधीच जास्त होता कामा नये. आता त्याला अंक असंच म्हणता येईल, मिश्र अंक किंवा उप अंक असं, कारण अंकामध्ये जास्त करून मुख्य पात्रच असायला हवीत. त्याचा आणखीन एक प्रकार त्यांनी सांगितला म्हणजे चुलिका. चुलिका म्हणजे काय? एखादं पात्र मंचावर न येता काही प्रसंगांची घोषणा करत, असं अमुक अमुक हे होणार आहे, हो, दवंडी वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या पडद्याच्या मागून सांगितल्या जातात. अशा गोष्टी म्हणजे चुलिका. ती तर अगदी छोटी असू शकते काही वेळेला. आणखीन म्हणजे अंकमुख. अंक सुरू करण्यासाठी एखादं पात्र मंचावर येतं. मग त्याचा इथे प्रवेश का होतो? कारण पूर्वसूचना देता येणार नसते. असा काही जर प्रसंग आला तर ते पात्र पटकन मंचावरती येऊन काहीतरी सूचना देतं आणि अंक सुरू होतो. त्याला अंकमुख असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अंकावतार. एकानंतर दुसरा अंक ताबडतोब सुरू करायचा. म्हणजे एखाद्या अंकामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटना इतक्या महत्वाच्या असतात की त्यांचे परिणाम ताबडतोब पुढच्या अंकामध्ये दिसणार असतात. त्यावेळेला काहीही नसतं, दुसरा अंक ताबडतोब सुरू केला जातो. त्याला म्हटलं जातं अंकावतार. आता हे जे काही कथावस्तू संवादात्मक सादर करण्यासाठी कवीला काही पात्रांची योजना करावी लागते. नाहीतर कोण सादर करणार आहे? हे बोलणारे कोण? संवादात्मक आहे त्या अर्थी हे संवाद सादर करणार कुणीतरी तिथे पाहिजे. कवी तर स्वतः येऊन गायन त्याचं करणार नाही, तर तो एक वेगळाच प्रकार होईल. मग ही जी पात्र किंवा व्यक्तिमत्व आहेत ती कवी निर्माण करतो आणि त्यांच्यासाठी भाषेचा वापर करून संवाद निर्माण करतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्व कशाला आहे जास्त? कथावस्तू आणि त्याच्या मांडणीला आहे. संवाद तर चटपटीत हवेतच. ज्या भावना जे काही कवीला सांगायचं आहे ते अचूकपणाने आणि नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी संवाद म्हणजे भाषा हवीच कवी. पण तरीही महत्व जास्त कथावस्तू आणि कथावस्तूच्या मांडणीला दिलं गेलंय. कारण एक त्याचं असू शकतं की जास्त करून संस्कृत किंवा भारतीय नाटकांमध्ये देवतांच्या कथा, त्याला लिजंड्स म्हणतात येईल अशाही, आणि मायथॉलॉजी अशाही, म्हणजे इतिहासातून आपल्यापर्यंत आलेल्या अशा अनेक कथा असतात की ज्या खूप महान व्यक्तिमत्वांबद्दलच्या कथा असतात, त्याला लिजंड म्हणतात. किंवा या सगळ्याची, या कथांची, या पात्रांची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वांचे, मुख्य म्हणजे त्यांच्या अंगी जे काही गुण असतात ते गुण निश्चित असतात आणि त्या सगळ्याची परंपरा निश्चित असते, ठरलेली आहे. म्हणजे विष्णू म्हटल्यानंतर तो असाच असणार आहे, राम म्हटल्यानंतर तो आदर्शच वागणार आहे, कृष्ण म्हटल्यानंतर परिपूर्ण पुरुषोत्तम आहे तो. हे संकेत जे आहेत काही ठराविक व्यक्तिमत्वांबद्दलचे
ते निश्चित झालेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये हे प्रसिद्ध असल्यामुळे, हे संकेत माहीत असल्यामुळे त्याच्या पलीकडे जाता येत नाही जास्त करून. त्यामुळे कवी त्याच्यासाठी कथा कशा आणि कोणत्या भावांमधनं सादर करतो. मग राम हे व्यक्तिमत्व आपल्याला आदर्श माहितीये, पण या व्यक्तिमत्वाची काही वेगळी बाजू असू शकते का, की त्यांनी स्वतःला त्याला काय वाटलं असेल, सीतेचा त्याग केला त्यावेळेला, हे उत्तरांचरितामध्ये सांगितलं गेलं. दुःख संवेदना येव रामी चैतन्य माहितम, असं राम तिथे म्हणतो त्या उत्तरांचरितात. रामाचं जे अंतरातलं दुःख आहे ते व्यक्त करण्यासाठी हे कुठेही रामायणामध्ये अधिक प्रमाणात येत नाही, किंवा प्रचलित रामकथा जी त्यावेळेला असेल त्याच्यामध्ये या वैयक्तिक गोष्टींना फारसा वाव नसतो. त्यामुळे भासाने जी व्यक्तिमत्व निर्माण केली ती व्यक्तिमत्व काही वेळेला प्रचलित किंवा प्रसिद्ध महाकाव्यांशी किंवा इतिहासाशी न जुळणारी असतात, किंवा त्याच्यापेक्षा वेगळी असतात. पण या सर्व गोष्टींचं तो समर्थन देऊ शकतो, आणि त्यांनी जागोजागी त्या सगळ्याचं समर्थन दिलेलंही आहे. निवेदनातनं नाही दिलेलं, तेही परत संवादातनच दिले. त्याही समर्थन करण्यासाठी त्याला त्यांच्या विरोधी प्रसंगही निर्माण करावे लागले, आणि ते प्रसंग निर्माण केले ते त्यांनी स्वतःच्या कल्पनेतनं केले. पण तरीही ती देवकथा होती, किंवा प्रसिद्ध प्रचलित व्यक्तिमत्वांविषयीची कथा होती. त्यामुळे त्याला जास्त स्वातंत्र्य घेता आलं नाही. तरीही त्याने वेगळ्या रूपातून कैकेयी पण सादर केली, वेगळ्या रूपातून घटोत्कच किंवा भीम सुद्धा वेगळ्या रूपातून सादर केला, आणि काहीतरी ब्राह्मणातल्या कथेशी निगडीत असा एक वेगळीच कथा त्यांनी सादर केली. पण त्यामुळे काय होतं, की कवीची प्रतिभा जितकी उन्मुक्त असते, जितकी उंची गाठू शकते, तेवढं ते नाटक अधिक सफल आणि अधिक आकर्षक होतं. कवीला प्रसिद्धी देण्यासाठी ते नाटक खूप सुयोग्य असं ठरतं. आणि सगळ्यात महत्वाचं परत शेवटी तेच येतं, की भावांना किंवा भावना ज्या मनातील आहेत, इमोशन्स, स्थिर भावना, ज्या चिरंतन भावना आहेत मानवी मनातल्या, त्या चिरंतन भावनांच्या व्यक्तीकरणासाठी, त्या प्रकट करण्यासाठी, त्या मांडण्यासाठी नाटक हे माध्यम जास्त प्रभावी ठरलं, म्हणून ते वापरलं गेलं. त्यामुळे ती व्यक्तिमत्व ही सुद्धा त्यातल्या कॅरेक्टर्स किंवा पात्र त्यातली ती त्या भावनांशी अधिक निगडीत राहिली. कारण रस हा नाट्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे या व्यक्तिमत्वांच्या भावनांना कवीचे शब्द कसे व्यक्त करतात त्याच्यावर त्याचं यश आणि नाटकाचं सामर्थ्य पण अवलंबून असतं. पण तरीही या व्यक्तिमत्वांचं वर्गीकरणही एका वेगळ्या दृष्टिकोनातनं भरताचार्यांनी सादर केलं. त्यामुळे पात्र कोणती असावीत, ती कशी असावीत, मग त्याच्यावरून पात्रांचे स्तर त्यांनी सांगितले, की उत्तम पात्र आहेत, गौण पात्र आहेत, त्याचप्रमाणे स्त्री पात्र, पुरुष पात्र, त्या पुरुष पात्रांमधला नायक, त्या नायकाचे प्रकार सांगितले, नायिकांचे प्रकार सांगितले. नायकांचे प्रकार सांगत असताना त्या नायकाचं धीरत्व, नोबेलिटी जी आहे ती प्रत्येक नायकामध्ये आवश्यक असल्यासारखी त्यांनी शब्दात सांगितले. कोणते नायक त्यांनी सांगितले? धीरोदात्त, धीर ललित, धीरोद्धत आणि धीर प्रशांत. प्रत्येक ह्याच्यामध्ये धीर हा शब्द आहेच आहे. तो आर्य आहे, म्हणजे नोबल आहे, नोबलमन आहे तो. मग तो उदात्त आहे किंवा ललित आहे किंवा उद्धत आहे काही वेळेला, किंवा प्रशांत आहे. वेगळ्या वेगळ्या रसांच्या दृष्टिकोनातून ही त्याने हे वर्गीकरण केलं असण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. तर नायिका त्यांचेही त्यांनी प्रकार केले, सांगितले. एक तर ती कुलजा असावी, नाहीतर सामाजिक नाट्यामध्ये ती गणिका असावी. इतर नायिका सहसा संस्कृत नाटकांमध्ये दिसत नाहीत. एक तर ती राजकन्या असते किंवा राणी असते किंवा स्वर्गीय देवांगना असते. त्याच्याहून पलीकडे फारसं चित्रण नायिकांचं केलेलं
दिसत नाही आपल्याला. नंतरच्या लेखकांनी ज्या अष्टनायिका सांगितल्या, त्या अष्टनायिका म्हणजे काय आहेत? एका विशिष्ट रसाच्या दृष्टिकोनातनं, शृंगाराच्या दृष्टिकोनातनं केलेलं हे वर्गीकरण आहे. आणि त्यात सुद्धा परत हे वर्गीकरण तिच्यासह तिचा प्रिय आहे का नाही, त्या तिच्या अवस्थेवरून हे वर्गीकरण आहे. प्रेमात असलेल्या नायिकेच्या आणि विविध मानसिक अवस्था आहेत या. त्यामुळे हे नायिकांचं फार असं अष्टनायिका म्हणजे खूप मर्यादित असं वर्गीकरण सादर केलं आहे. पण भरताने जास्त या गोष्टीवर विचार केला नाही. आणि इतर पात्र कोणती आहेत? विदूषक, विट, चेट, अमात्य असतील, आणखीन कोणी असतील, दासी आहेत, सेविका आहेत, तापसी असतात अनेक वेळेला अनेक नाटकांमध्ये, ज्या मूळ कथानकाला पुढे नेण्यासाठी, कथानकाच्या विकासासाठी अनेकदा मदत करतात. मग या तापसी कोण असतात? या तापसी कोणत्या धर्मातल्या आहेत हेही कधी कळत नाही. आणि काही वेळेला तापस वेश हा कथानकाच्या प्रवासासाठी सोयीचा पडणारा असतो. कथानकाचा विकास करण्यासाठी मदत करताना अनेक रहस्य त्यांच्याजवळ गुप्त आणि जशीच्या तशी राहतात. आणि काही वेळेला त्या तापसी नायक नायिकांना मदतही करतात. स्वप्नवासव दत्तात तर नायिकाच तापसी वेशाने सादर केलेली आहे. त्या इतर पात्रांचा कथा विकासामध्ये फारसा हात नसतो किंवा त्यांचं फारसं योगदान नसतं. या इतर व्यक्तिमत्व जी असतात ती प्रासंगिक असतात, तरीही त्यांची गरज असते. आणि त्यामुळे त्यांचं वर्गीकरण या सर्व नटसंचाचं किंवा अभिनय नेत्यांचं वर्गीकरण करताना नाटकाच्या दृष्टिकोनातनं, कथानकाच्या दृष्टिकोनातनं त्यांचा काय उपयोग आहे आणि ते काय करतात, म्हणजे त्यांचं कार्य काय आहे, या कार्यावरून प्रॅक्टिकल पर्पज साठी हे वर्गीकरण केलं असावं असं आपण म्हणू शकतो. आता वृत्तींचं जे वर्गीकरण त्यांनी सांगितलं ते वर्गीकरण सुद्धा आपल्याला फार महत्वाचं, म्हणजे नाटकाच्या दृष्टिकोनातनं ते काही असं रिजिड किंवा असं घट्ट असा फार पक्का नियम आहे की अमुक नाटकात अमुक वापरावं असं मुळीच नाही. कारण कोणत्याही नाटकामध्ये आणि एकच वृत्ती वापरावी असंही नाही. तसे प्रसंग घडत असतील त्या प्रसंगानुरूप भाषेचा उपयोग असावा, एवढंच फक्त आपण त्यातनं म्हणू शकतो. आणि असा उपयोग असला की ती अमुक वृत्ती आहे. आता भारतीय वृत्ती ही भाषा प्रधान आहे. म्हणजे काय आहे? अधिक त्याच्यामध्ये संवाद केले जातात. किंवा आरबटी वृत्ती ही उद्धत आहे किंवा असे भावावेगामध्ये किंवा जास्त आवेशामध्ये आलेले जे संवाद आहेत त्याच्यासाठी ही आरबटी वृत्ती उपयोगी पडते. मग या दोन्ही वृत्ती एका नाटकामध्ये असू शकतात. त्यामुळे हे असं वर्गीकरण हे भाषेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे भाषेचं जे चलन आहे त्या दृष्टिकोनातून केलं जातं. आणि तशाच भरताने सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून काही प्रवृत्ती पण सांगितलेल्या आहेत. आणि त्या काय आहेत त्या आपण नंतर बघूच. एकूणात बघता संधी संध्यंग विचार काय, अवस्था विचार काय किंवा अर्थ प्रकृती विचार काय, हे सर्व विचार जे भरतांनी सांगितले ते नाटककर्त्यासाठी जास्त महत्वाचं आहे. जो नाट्याची रचना करणार आहे, जो नाटक लिहिणार आहे, त्या कवींसाठी, नवकवींसाठी किंवा शिकाऊ लेखकांसाठी उपयोगी पडणारे, त्यांना मदत करणारे असे हे दिग्दर्शनात्मक विचार आहेत. त्यांनी तसंच करावं असं बंधन कुठेही नाहीये. आणि त्याप्रमाणे या संधी संध्यांगांचा नेमका उपयोग कसा होतो याचा खरोखर विचार करून जी प्रसिद्ध नाटकं आहेत त्या प्रसिद्ध नाटकांमध्ये ही संधी संदर्भ आपल्याला कशी दिसतात किंवा या अर्थप्रकृती किंवा वेगळ्या वेगळ्या अवस्था कशा दिसतात याचा या दृष्टिकोनातून नाटकाचा अभ्यास करणं हे खरं महत्वाचं आहे. आणि असं करत असताना भरतानेच प्रत्येकाचं नातं रसाशी सांगितलेलं आहे. रसाभिव्यक्तीसाठी, रसप्रवृत्तीसाठी हे सर्व विचार कसे आपल्याला मदत करणारे किंवा अधिक उपयोगी पडणारे आहेत लेखकाला आणि वाचकाला किंवा रसिकाला सुद्धा.
या दृष्टिकोनातून नाटकांचा अभ्यास होणं ही खरी गरज आहे. अमुक नाटकामध्ये इतकी पात्र आहेत, इतके अंक आहेत आणि त्याचे संवाद असे आहेत, शैली अशी आहे, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे जाऊन विचार करा की नाटक ते कशासाठी लिहिलं गेलं, हेतू काय आहेत, त्याचे सामाजिक हेतू आहेत का, आणि काही हेतू आहेत का? पण सगळ्यात महत्वाचा जो हेतू आहे रससिद्धी किंवा रसप्रवृत्ती, रसाचं सादरीकरण, आनंद देणं, ते कसं होतंय या स्ट्रक्चरल ऑडिट ज्याला म्हणता येईल वेगळ्या भाषेमध्ये, असं स्ट्रक्चरल ऑडिट करा नाटकांचं. म्हणजे त्या नाटकाचं कुठल्याही प्रकार असू दे, नाटक हे मी जनरल अर्थाने वापरते, त्या नाटकाचं सौंदर्य आपल्याला अधिक कळेल, आहे का नाही हे कळेल, आणि त्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन रसग्रहण कसं करायचं आणि आपल्याच आनंदामध्ये अधिक भर पडेल, जो आनंद चिरस्थायी असेल, जो आनंद एकदा किंवा दोनदा नाटक वाचून मिळणार असतो तो वेगळा. कवीच्या काव्याचं, कवीच्या कृतीचं रसग्रहण करणं हे आणखीन वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याला स्वतःला आत्मानंदाचा अनुभव येण्यासाठी पण या गोष्टी उपयोगी आहेत. तर असा विचार करा, असा अभ्यास करा आणि अशी नाटकं वाचा या दृष्टिकोनातनं. यासाठी म्हणजे जसं लेखकांसाठी भरतांनी सांगितलं त्याप्रमाणे रसग्रहणाचे हे जे वेगवेगळे टप्पे आहेत जाणून घेण्याचे, त्याच्या सक्सेसचे, ते वाचकांसाठीही उपयोगी नक्कीच पडतील असं मला वाटतं. थांबूयात आज आपण इथे. नक्कीच बाई. कोणाला काही प्रश्न आहेत का, विचारू शकता तुम्ही. हॅलो, कोणाला काही प्रश्न आहेत का? आपण पूर्वरंगाच्या वेळेला बघूयात. नांदी म्हणजे नाटकाची सुरुवात ज्याने होत होते, त्यातही वेगवेगळे हे सांगता येतील अर्थ. पण पूर्वरंग ज्या वेळेला बघू, सादरीकरण, त्यावेळेला आपण नांदीचा विचार करू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हॅलो, पुष्पा राठी मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हा पुष्प, मॅडम तुम्ही अनम्यूट होऊ शकता. हॅलो पुष्प. हॅलो, नाही, त्यांना अनम्यूट नाही होता येते. हो का? वृत्ती आणि रस यात काय भेद आहे? वृत्ती ही भाषेशी निगडीत आहे आणि रस हा परिणामाचा किंवा मिळणाऱ्या आनंदाचं नाव आहे. रस आहे. अजून एक प्रश्न आहे मॅडम असा, की नाटकाचं संधी समजून घेण्यासाठी भरतनाट्य शास्त्राबरोबरच सहाय्यक असे संदर्भ ग्रंथ कोणते? दशरूपक विधान सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि दुसरा नाटक लक्षण रत्नकोश म्हणून एक कोश आहे तो. दशरूपक विधानामध्ये साहित्य दर्पण त्या सगळ्यात आपल्याला मिळू शकतात. आणि अभिनवाची कॉमेंट्री.
तरी संधी या ओळखायच्या नसतात, आपण त्या समजून घ्यायच्या असतात. म्हणून त्यांची आणि ती संधी म्हणत नाहीत, तो संधी आहे. तो जंक्चर आहे. एकमेकांशी ज्या वेगळ्या वेगळ्या घटना जोडल्या जातात, बीजाच्या किंवा फलाच्या दृष्टिकोनातनं वेगळी वेगळी जी रूपं आहेत त्या घटनांची, त्याला संधी म्हणतात. त्या अवस्था आहेत. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? तुम्ही रेज युअर हँडचा ऑप्शन वापरू शकता. तुम्हाला काही बोलायचं असेल तर. हे खूपच माहितीपूर्ण आहे आणि बाईंना मी धन्यवाद देते. मी पुष्पा बोलतीये. ओके. खूप म्हणजे खूपच माहितीपूर्ण आणि अनेक गोष्टी अनेक स्मृतींना उजाळा मिळालेला आहे. अनेक वेळेला जे म्हणजे जे आज मी बघते आहे, जिथे कुठे तिकडे, इकडे कुठेही मला कळतंय, की कसा या सगळ्या गोष्टींचा परिणाम झालेला आहे सगळ्या नाट्यशास्त्रांवर. आणि मी नाट्यशास्त्र म्हणजे हे नुसतं नाटक म्हणून म्हणत नाहीये, पण मी अगदी अगदी माझं अज्ञान म्हणून सांगते. पण मी जेव्हा कुठल्या सिनेमाचा सुद्धा विचार करते, तेव्हा हे सगळं लक्षात येतंय. म्हणजे आज असं खूप खूप प्रयत्नपूर्वक आणि माहितीपूर्वक हे चाललंय. आणि थँक यू व्हेरी, व्हेरी मच. थँक ओके. यू. रिअली अप्रिशिएट इट. थँक यू. थँक्यू व्हेरी मच. आणि हे नाट्यशास्त्र जरी म्हटलं तरी ते अभिनयाशी निगडीत, त्यामुळे आपण कुठल्याही सादरीकरणाच्या बाबतीत त्याचा हे लावू शकतो. त्यामुळे सिनेमाचं रसग्रहण करताना आणखीन काही फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतात, तरीही हे मूळ आहे त्याचं, एवढं नक्की. प्रत्येक नाटकात पंचसंधी असावेतच असं नाही. मी मगाशी बोलता बोलता सांगितलं की फक्त 2 संधी जरी असले, सुरुवात आणि शेवट, त्याला बीज किंवा मुख संधी आणि निर्वहन म्हणजे ज्याला कार्य असं म्हटलेलं आहे. यांचं नातं म्हणजे बीज आणि अवस्था, अर्थ-प्रकृती यांचंही नातं आहे. आणि सगळे असलेच पाहिजेत असा नियम नाही. भरतांनी स्वतःही सांगितलंय, फक्त सुरुवात आणि शेवट, प्रभावी शेवट, एवढ्या 2 गोष्टी असल्या तरी नाटक सफल होऊ शकतं आणि नाटक सुंदरही होऊ शकतं. अजून कोणाचे आहेत प्रश्न? नाही दिसत आहेत बाई आज. जरा लवकर संपलंय आपलं. हो. ठीक आहे. उद्या भेटूया. चालेल, मग थांबूयात आपण. नक्की. चालेल मग. धन्यवाद सगळ्यांना आणि आपण उद्या भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद. शुभरात्री.